कार्यकारी अभियंता नितीन भोयेंचं निलंबन, फिर्याद न करता निलंबन. मुख्य अभियंता कुणाला वाचवतायत? नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह. जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागातील 111 कोटींच्या घोटाळ्यात मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. कार्यकारी अभियंता नितीन भोये व लोकपाल अजिंक्य पाटील यांच्या विरोधात थेट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल न करता केवळ निलंबनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईतून कोकण विभागाचे मुख्य अभियंता नेमकं कुणाला वाचवत आहेत असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे. दीर्घकाळ या घोटाळ्याकडे दुर्लक्ष करणारे मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता आता फक्त निलंबनावरच का थांबले, हाच प्रश्न चर्चेचा विषय ठरला आहे. हे दृश्य आहे जव्हार येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयाचं. याच कार्यालयातून 7 नोव्हेंबर 2025 रोजी तब्बल 111 कोटी रुपयांचा धनादेश जारी करण्यात आला. हा धनादेश 25 नोव्हेंबर 2025 रोजी स्टेट बँकेत डिमांड ड्राफ्ट मध्ये रूपांतरासाठी सादर करण्यात आला. यानंतर कार्यकारी अभियंता नितीन भोये यांनी पोलिसात खोटी तक्रार दाखल करत या धनादेशाशी आपल्या किंवा आपल्या कार्यालयाचा कोणताही संबंध नसल्याचा दावा केला. इतकंच नव्हे तर धनादेशावर आपली स्वाक्षरी नसल्याचंही त्यांनी फिर्यादीत नमूद केलं. या तक्रारीच्या आधारे आरोपींना जामीन मिळाला. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता आणि मुख्य अभियंता यांनी हा संपूर्ण प्रकार दीर्घकाळ किरकोळ समजून दुर्लक्षित केला. परंतु आर्थिक गुन्हे शाखेचा तपास गंभीर व मुळापर्यंत जाणार असल्याचे स्पष्ट होताच कोकण भवनातील मुख्य अभियंत्यांनी अचानक कार्यकारी अभियंता नितीन भोये आणि लोकपाल अजिंक्य पाटील यांचे निलंबन केले. तज्ज्ञांच्या मते ही कारवाई म्हणजे पोलीस तपासाला चकवा देण्याचा प्रयत्न आहे. गेल्या 5 वर्षात जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बँक खात्यातून अनामत रकमेच्या स्वरूपात करण्यात आलेल्या सर्व देयकांची स्वतंत्र समितीमार्फत चौकशी होणे आवश्यक आहे. मात्र अशी भूमिका अधीक्षक अभियंता किंवा मुख्य अभियंता घेताना दिसत नाही. 111 कोटींचा हा घोटाळा केवळ एका कार्यकारी अभियंत्यापुरता मर्यादित नसून त्याचे धागेदोरे वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत पोहोचत असल्याचा देखील संशय व्यक्त केला जात आहे. तपास यंत्रणाची दिशाभूल करण्यासाठीच निलंबनाची घाई गडबड करण्यात आली असा आरोपही होत आहे. आर्थिक गुन्हे शाखेने 111 कोटींच्या घोटाळ्याच्या मुळाशी जाण्याची ठाम भूमिका घेतल्यानंतर मुख्य अभियंत्यांची धावपळ सुरू झाल्याचं चित्र आहे. जर या प्रकरणात कार्यकारी अभियंता नितीन भोये यांच्या विरोधात थेट पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दाखल करण्यात आली असती तर सत्य लवकर समोर आलं असतं. मात्र फिर्याद न करता केवळ निलंबन करून 111 कोटींच्या घोटाळ्यावर तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली आहे. यामुळेच आता मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेवर गंभीर संशय व्यक्त केला जात आहे. यावरील तुमचं मत आम्हाला न चुकता कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा व बेल बटन दाबा. धन्यवाद.